नमस्कार, पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. 2025 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक पर्यटनाला फिरायला जात असतात. त्याबरोबरच खास देवदर्शनासाठी सुद्धा जात असतात. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपुरात देखील विठ्ठल भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय. सरत्या वर्षात विठ्ठलानं सुख समृद्धी दिलीये, तशीच येणाऱ्या वर्षातही द्यावी असं मागणं प्रत्येक भाविक आपल्या लाडक्या बाप्पाकडे विठ्ठलाकडे बघतोय. वर्षाचा शेवटचा दिवस आणि वैकुंठ एकादशी एकाच दिवशी आल्यानं पंढरपुरात भक्तांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. वैकुंठ एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येनं भाविक दाखल झालेत. भाविकांना दर्शनासाठी तब्बल 10 तास लागत आहेत. मात्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. सदनिका प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे जामीन मिळवण्यासाठी रुग्णालयातून थेट न्यायालयात दाखल झाले. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली होती, तर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना स्थगिती दिली होती. जामीन अर्जावर सही करण्यासाठी माणिकराव कोकाटे हे न्यायालयात त्यामुळे आज दाखल झाले. सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातून शिक्षेला स्थगितीही मिळाली होती. रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असल्यामुळे माणिकराव कोकाटे हे त्याच वेळेला नाशिकच्या न्यायालयाने जी शिक्षा सुनावली होती ती जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याबाबत धाव घेतली होती. उच्च न्यायालयामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला होता. जो अटकपूर्व जामिनाचा कार्यकाळ होता तो संपल्यानंतर माणिकराव कोकाटे हे आज रुग्णालयातून नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी हाय व्होल्टेज ड्रामा क्रिएट केला. नाराज भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची चक्क गाडी अडवली. अतुल सावे यांच्या गाडीला काळंही फासण्यात आलं. माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या गाडीला देखील त्यांनी घेराव घातला. कार्यकर्त्यांचा रोष पाहून अतुल सावे हे घटनास्थळावरून मागे फिरले. आमदार संजय केणेकर यांच्याकडून त्यानंतर नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. संजय केणेकर नाराज उमेदवारांना घेऊन गाडीतून दुसरीकडे निघून गेले आणि तिथे चर्चा करून नाराज उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची मनधरणी करण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये गेले 2 ते 3 दिवसांपासून प्रचंड रोषाचं वातावरण पाहायला मिळतं. यामध्ये भाजपचे स्थानिक कार्यकर्ते हे प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळत आहेत. ऐनवेळी उमेदवारी का नाकारली असा प्रश्न उपस्थित करतायत. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. भाजपचे किरीट सोमय्या यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप करीत किशोरी पेडणेकर यांच्यावर खरपूस टीका केली आहे. ज्यांनी कफन चोरीचा घोटाळा केला त्यांनाच उमेदवारी मिळाली. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत पेडणेकरांना उमेदवारी म्हणजे ठाकरेंचा भ्रष्टाचाराला पूर्ण पाठिंबा अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवरच हल्लाबोल केलाय. ज्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड कफन बॉडी बॅग घोटाळा केला, ज्यात करोडो रुपयाचा घोटाळा झाला, त्यांच्यावर अग्रीपाडा पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला, ईडीने कारवाई केली. आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उबाटाने आता उमेदवार घोषित केले आहे. याचा अर्थ असा की जे कोविड मध्ये 2000 कोटीचा घोटाळा मुंबई महापालिकेने केला त्याला उद्धव ठाकरेचे दोन्ही हाताने आशीर्वाद होते. आमचा प्रश्न उबाटाला हा आहे की कोविड मध्ये तुमचा अर्धा डझन नेत्यांवर किरीट सोमय्यांनी तक्रार केली, गुन्हे दाखल झाले, जेलमध्ये गेले. यासाठी मुंबईकरांची माफी केव्हा मागणार?
जामठी येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले तरुण मुलं ही रस्त्यावर धावत असताना एका मुलाच्या पायाला दुखापत झाली. जामठी इथं कुठल्याही प्रकारची मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. तेव्हा आम्ही ही सर्व हकीकत विजू भाऊ चौधरी यांना कॉल करून सांगितली. विजय भाऊंनी 10 मिनिटांमध्ये जामठी गावात तरुणांना भेट म्हणून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तिथं 1600 मीटरचा ग्राउंड बनवून देण्याचंही सांगितलं. जेसीबी रोलर सर्व साहित्य उपलब्ध करून तत्काळ कामाला सुरुवातही करण्यात आलेली आहे. पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क